कुमार कीर्तेश सूर्यवंशी यांच्या सहयोगाने माननीय कर्नल सूरी यांनी आत्मामालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलास सदिच्छा भेट दिली आहे। भारतीय लष्करातील एक अनुभवी कर्नल म्हणून ते सेवानिवृत्त झाले। 22 वर्ष राजपुताना रायफलमध्ये सेवा केली। राष्ट्रीय रायफल्स आणि एनसीसीमध्ये फौजी कार्यकाळानंतर 2 दशकांहून अधिक काळ शालेय संस्थात्मक प्रशासक म्हणून कामगिरी बजावली। जीवनाच्या या टप्प्यावर ते अनेक शैक्षणिक संस्थांना मार्गदर्शन करत आहे। आत्मामालिक संकुलाच्या भेटीदरम्यान त्यांनी संकुलातील विविध सुविधांची पाहणी केली आणि संकुलातील व्यवस्थापन व उपक्रमांचं विशेष कौतुक केलं। कर्नल सूरी यांनी संकुलातील वसतिगृह व्यवस्थापन, शालेय नियोजन आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या आधुनिक सुविधा प्रत्यक्ष पाहिल्या। सुमारे 8,000हून अधिक विद्यार्थी येथे शिक्षण घेत असून त्याचं व्यवस्थापन उत्कृष्ट प्रकारे करण्यात आलंय असं त्यांनी नमूद केलं। संकुलामध्ये कला, क्रीडा, नृत्य, संगीत, अभिनय यासह भरतीपूर्व शिक्षणासाठी आत्मामालिक इंडिया अकॅडमी कार्यरत आहे। आत्तापर्यंत विविध वर्गातील विद्यार्थ्यांना मिळालेली शिष्यवृत्ती आणि NDA आणि JEE नीट परीक्षांचे रिपोर्ट पाहून ते भारावून गेले। या विद्यार्थ्यांना दिले जाणारे मिलिटरी व NCC प्रशिक्षण पाहून कर्नल सूरी यांनी संकुलाच्या कार्याची प्रशंसा केली। भारतात अशा प्रकारची ही एकमेव संस्था असून विद्यार्थ्यांसाठी हा एक अभूतपूर्व उपक्रम असल्याचं त्यांनी सांगितलं। संस्थेच्या पाहणीनंतर कर्नल सूरी यांनी परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींचं दर्शन घेतलं। आत्मामालिक संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांची भेट घेऊन संस्थेच्या भविष्यातील विकासासाठी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं। टीचर ट्रेनिंग, SSB ट्रेनिंग किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत असं त्यांनी स्पष्ट केलं। भेटीदरम्यान वसतिगृह व्यवस्थापक साईनाथजी वरपे सर, शिंदे सर, वॉल्टर सर, सर्व मिलिटरी प्रमुख, पटारे सर, नाकाडे सर, गिरमे सर, पाटील सर उपस्थित होते। सर्व मिलिटरी आणि NCC इन्स्ट्रक्टर यांचे आर्मी प्रोटोकॉलसाठी विशेष सहकार्य लाभले। या विशेष भेटीच्या आयोजनासाठी संकुल दर्शनाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल कर्नल सूरी यांनी कुमार कीर्तेश नंदकुमार सूर्यवंशी यांचे मनपूर्वक आभार मानले। त्यांची ही भेट संकुलासाठी प्रेरणादायी ठरली असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला। यावेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी कर्नल सूरी यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या। आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाण।